हॅलो फ्रेंड्स. सो आज तुम्ही बाहेर बघतच असाल खूप पाऊस आहे. सो खूप पाऊस असल्यामुळे मला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं पण ते जाता नाही आलं. सो मुलंही घरी होती बिकॉज शाळेला त्यांच्या सुट्टी मिळाली. पावसामुळे सुट्टी मिळाली इन द सेन्स त्यांचा ऑनलाईन क्लासेस चालू होणार आहेत 1 वाजता. सो त्याच्या अगोदर त्यांनी मला डिमांड केली की मम्मा काल जे तू बनवलंस ते आम्हाला पुन्हा हवं आहे. कालचा पकोडा आम्हाला पुन्हा हवा आहे. सो मी विचार केला अरे सेम रेसिपी कशाला बनवते, काही वेगळा बनवून देते. सो आज मी विचार केला काही वेगळंच बनवते. तेही बटाट्यापासून. बटाटे घरामध्ये खूप होते. सो मी विचार केला आज बटाट्यापासून पुन्हा काहीतरी बनवते. सो त्यासाठी मी हे 4 बटाटे घेतले, त्याला पील करून त्याची एक रेसिपी बनवते. हे दूध असं पितो अयांश, पण त्याच्यामध्ये काहीही मिक्स न करता पितो. त्याचं असंच दूध फेवरेट आहे. अयांश गरम आहे, गरम आहे, गरम आहे. सो मी विचार केला की थोडेसे ओट्स ॲड करू, कारण की हे किचन ब्लॉग बनवणं हा माझा हेतू नव्हता. सो जसं मला मनात येईल तसं मी बनवते आणि ऑब्वियसली एकदम प्रोफेशनलरित्या नाही आहे. सो आपल्या घरात जे काही अवेलेबल आहे, जे काही बनेल त्या पद्धतीने मी बनवते. बट टेस्टी होतं. हे अशा पद्धतीने बटाटे आपण बॉईल करून घेतलेलं आहे. नंतर त्याला स्मॅश करते. ही खाली जी पावडर आहे ते ओट्स घेतलेलं आहे बारीक करून, आणि हे असं आपण स्मॅश करून घेते. सो अशा पद्धतीने मी याचा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि हे असे मी याचे बाउल्स बनवते. छोटे 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 हे असे बाउल्स हे अशा पद्धतीने. नो अभी नहीं बेटा, जब बन जाएगा ना उसके बाद में सूप लाइक दिस. मस्त फ्राय केले आहे याच्यामध्ये. हे मस्त असे मी फ्राय केले. फ्राय करून हे बनले आहेत असे मस्त असे कुरकुरीत. सो अशा प्रकारे हे मस्त असे हेल्दी पण आणि टेस्टी पण बॉल्स रेडी आहेत. तुम्ही बघाल याच्यामध्ये जास्त ऑइलही नाही आहे. नो ऑइल. ये ऐसे ओपन हो. मम्मा खाना लेकिन नहीं खा सकते हम.